नमस्कार मंडळी, गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आज एक करणार आहोत ऐतिहासिक सफर, आणि ती साधीसुधी नाही तर पुणे येथील शिवसृष्टीची. हो, पुणे येथे ऐतिहासिक थीम पार्क आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक अद्वितीय अनुभव प्रदान करते. या संग्रहालयात 17व्या शतकातील किल्ल्यांच्या प्रतिकृती, शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेले दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपातले 101 शो आहेत. प्रत्येक दालनात महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांचे सजीव चित्रण केलं आहे, ज्यामुळे इतिहास जणू आपल्यासमोर साक्षात उभा राहतो. या व्हिडिओमध्ये मी शिवसृष्टीच्या विविध दालनांची फक्त झलक दाखवली आहे. तथापि संपूर्ण अनुभव घेण्यासाठी किमान 3 ते 4 तासांचा वेळ आवश्यक आहे. प्रत्येक मराठी माणसाने, विशेषतः शिवप्रेमींनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यावी अशी मी शिफारस करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिवसृष्टीचा अनुभव घेऊ शकता, परंतु प्रत्यक्ष भेट देऊन त्या ऐतिहासिक वातावरणाचा आनंद घेणं अधिक समृद्ध करणार आहे. आपल्या इतिहासाची ही गौरवशाली गाथा अनुभवण्यासाठी शिवसृष्टीला एकदा तरी अवश्य भेट द्या. चला चालू करूयात या शिवसृष्टीची आपली ही सफर. एकरामध्ये जे शिवसृष्टी निर्माण होणार आहे ती कशी असणार आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या वास्तू असणार आहे, त्याचे मिनिएचर आहे. सध्या आपण हा पहिला वाडा पाहिला, सरकार वाडा आपल्या इथे 1.5 एकरामध्ये होता. सरकार वाडा ठिकाणी उभे आहोत, त्याने रंगमंडळी वस्तू या वस्तूमध्ये आता उभे आहोत. इथं आपल्याला पाहायला काय मिळतं तर प्री दालन. इथं आपल्याला शिवसृष्टीची ओळख होते, नक्की शिवसृष्टी म्हणजे नक्की काय आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर एक आपल्याला शो पाहायचा आहे, त्याचं नाव आहे स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा. या शोची माहिती आत गेल्यानंतर वेगवेगळ्या वास्तू आपल्याला पाहायला मिळाले. पार्किंगची बिल्डिंग असणारी, गाडी पार्किंगची बिल्डिंग, पाठीमाग आहे घोडसाडी, घोडेस्वारी कशी केली ते शिकवलं जातं. रंगमंडळ पाहून झाल्यानंतर आपण इथून वर आलो, पोचतो गोमुखी महादरवाजाकडे. आता आपण रायगडचा शो बघितला तिथे बघा, सुरुवातीला आपला तो गोमुखी महादरवाजा आहे. गोमुखी दरवाजा कसा असतो याची वास्तव पण प्रतिकृती मोठी बांधलेली आहे. तो गोमुखी दरवाजाकडे पाहायला जायचे. तिथून बाहेर पडल्यानंतर पुढे तो गंगासागर तलाव, जो आता रायगड किल्ल्यावरती पाहिला ना, तो गंगासागर तलाव आणि प्रतापगड किल्ल्यावरचं भवानी मातेचं मंदिर. अफजल खान मारल्यानंतर महाराजांनी 1662 मध्ये प्रतापगड किल्ल्यावरती देवीचं सुंदर मंदिर बांधलं होतं. तेवढ्याच मोठ्या स्केलमध्ये आपण ते बांधलेलं आहे. ते मंदिर सुद्धा काही पाहायला जायचे. ही झाली सेकंड फेज. ही पहिली फेज सरकारवाडा, सेकंड फेजमध्ये रंगमंडल, गोमुखी महादरवाजा, गंगासागर तलाव आणि भवानी मातेचं मंदिर. तिसऱ्या फेजमध्ये काय होणार आहे, राजसभा. छत्रपती शिवाजी महाराजांचा 1674 मध्ये ज्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा झाला होता, महाराजांचा जो राजदरबार होता तो कसा होता, त्याची भव्य दिव्य प्रतिकृती महाराजांनी त्या काळामध्ये जेवढा मोठा बांधला होता ना, तेवढा मोठा त्या स्केलमध्ये आपण ते बांधत आहोत. हे तिसऱ्या फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या राजदरबाराच्या पाठीमागच्या बाजूला आहे राजवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राजवाडा होता रायगड किल्ल्यावर, तो कसा होता तो वाडा आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे आहे माची. प्रत्येक किल्ल्याच्या उंच ठिकाणावर आपल्याला एक माची पाहायला मिळत असते. ती माची कशी असणार आहे ते आपण या शिवसृष्टीच्या एका उंच ठिकाणी बांधणार आहोत. माची झाल्यानंतर पुढच्या बाजूला पाहायला मिळते म्हणजे अट्रॅक्शन सेंटर, ज्याच्यामध्ये खंदेरी उंदरीची जी लढाई झाली होती इंग्रजांसोबतची झाली होती, ती प्रत्यक्षात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे अनिमेशनमध्ये. पावनखिंडीची एक लढाई झाली होती. हा आता तो रायगडचा पण शो करेल सिम्युलेशनच्या माध्यमातून. त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण पावनखिंडीचा तो खराब प्रसिद्ध अनुभवणार आहोत. पुढच्या बाजूला आहे सप्तकोटेश्वरचं मंदिर. डोळ्यामध्ये फिरंग्यांनी हे कोटी मंदिर पाडून त्याची प्रथा सुरू होती. महाराजांनी पुन्हा त्या सप्तकोटेश्वरचा जीर्णोद्धार केला होता. ते मंदिर ते पाहायला मिळणार आहे. पुढे आहे पिपन कॅफेटेरिया. इकडे आहे भव्यदेवी बाजारपेठ. रायगड किल्ल्याची महाराजांची बाजारपेठ ना, एवढी मोठ्यामध्ये बांधणार आहोत. पुढच्या बाजूला जे आहे ते नाट्यगृह. ज्या नाट्यगृहामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं एक जे महानाट्य होतं दांतनाट्य, त्याचे वेगळे प्रवृत्ती चालणार आहे. अशी एकूण 4 वेगवेगळ्या फेजमध्ये 4 वेगळ्या टप्प्यामध्ये 21 एकरामध्ये शिवसृष्टी निर्माण होते. इथे आपली महाराजांची चित्र पाहायला मिळतात. जगामध्ये महाराजांची 13 मूळ चित्र आहेत समकालीन. देशातल्या जगातल्या वेगळ्या देशामध्ये वेगळ्या म्युझियममध्ये त्याची 6 वेगवेगळी मूळ चित्रामध्ये लावली. मुंबईच्या म्युझियममध्ये आहे, पुढच्या लंडनच्या म्युझियममध्ये 3 वेगळी चित्र आहेत, फ्रान्समध्ये वेगळं आहे, नेदरलँडमध्ये वेगळं, अशी वेगळी चित्र आहेत महाराजांची. आणि अशा 6 लढाया आहेत. 1656 ते महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता 1674 या दरम्यानमधल्या अशा या 6 लढाया आहेत. त्या लढ्यामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज नेतृत्व करत होते. त्या लढ्यातील वेगळ्या पासून 3 लढाई लावल्या.
आज्ञापत्र छत्रपतींनी सांगितलेलं आणि रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहून ठेवलेलं आदर्श राज्य आणि राज्यकर्ता कसा असावा हे सांगणारी जणू गीताच. वाढत्या चंद्रकोरीप्रमाणे स्वराज्य स्थापनेपासून सुरू झालेली ही महाराजांची घोडदौड, त्यांचे काळाच्या पुढे असलेले विचार, त्यांची राजनीती आणि मुख्य म्हणजे केवळ 50 वर्षांच्या आयुष्यात सर्वांना आपलंसं करून आणि शत्रूंशी तितक्याच कठोरपणे वागून आपलं उदात्त ध्येय साध्य करण्याची त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण थक्क होऊन जातो. या महामानवाचं वर्णन करावं तरी कसं? छत्रपती महाराजांचं जीवन शब्दात बांधायचं म्हणजे लिहिणाऱ्याची प्रतिभा ही तशीच विलक्षण हवी. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं वर्णन करावं ते वाल्मिकींनी, श्रीकृष्णाचं वर्णन करावं ते व्यासांनी, त्याचप्रमाणे शिवरायांचं यथार्थ वर्णन केलं आहे समर्थांनी. आम्हाविषयी सारेच बोलतात, जो आदर दाखवतात तो आम्ही पाहतो. पण आम्ही जे केलं ते करताना फळाचा विचार कधी केलाच नव्हता. पण साक्षात तुळजा भवानी आणि आमच्या मासाहेब आमच्या पाठीशी असताना घाबरायचं कुणाला आणि कशाला? निश्चय झाला. 300 वर्ष गुलामगिरीत खितपत पडलो होतो, आता बास थंड पडलेल्या राखेत खोल भरलेले तरी दुमस्त निखारे शोधून त्यांना पुन्हा कुंकर घालायची. मग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 12 मावळात कोकणात सर्वत्र हिंडलो आम्ही जीवाला जीव देणारे माणसं शोधली. आणि पहिला आहे पोलादी जाळीदार चिलखत. ते अंगामध्ये घातण्याचा घाव ठेवण्यासाठी हे चिलखत वापरतात. त्याला जरी बख्तर बंद असं सुद्धा होतं. पुढे एक दस्तात. आपण घोड्यावर बसून युद्ध करतो तेव्हा तलवारीचा घाव ते मनगटावरती पडतो. याचं रक्षण करण्यासाठी हे दस्तान वापरले जातात. खाली आहे गेंड्याच्या कातरापासून बनलेली ढाल. आता ढालींचे आणि तलवारींचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपण अनुभवायला आतमध्ये जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला रायगड किल्ल्यावर 6 जून 1674 हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण रयत आली होती. काही परकीय देशातून पाहुणे सुद्धा आले होते. त्याचमध्ये एक पाहुणे होते ते सर हेनरी ऑक्झिलर. हे त्यावेळेचे मुंबईचे गव्हर्नर होते आणि ईस्ट इंडिया कंपनीचे प्रेसिडेंट होते. मी यांनी स्वतःच्या नजरेने सोहळा सगळा बघितला आणि स्वतःच्या डायरीमध्ये ते नमूद करून ठेवलं. त्याच डायरीतली 2-3 पानं आपल्याला इथे वाचायला मिळते. म्हणजे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा नेमका कसा झाला त्याचा अनुभव आपल्याला इथे घेऊन येतो.
दालनात आपल्याला राज्याभिषेकाशी जोडलेल्या काही दुर्मिळ गोष्टी बघायला मिळतील. रायगडावर शिवराज्याभिषेक झाला 6 जून 1674 या दिवशी. मुंबईचा गव्हर्नर आणि ईस्ट इंडिया कंपनीचा प्रेसिडेंट हेनरी ऑक्झिंटन हा त्याच्या सहकाऱ्यांसह त्या काळात रायगडावर हजर होता.
भाषेचा सुधार कसा केला हे एकंदरीत आपल्याला 30 ते 35 मिनिटात शो. सुस्वागतम. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आता एका कालकुपीत बसलेले आहात. ही कालकुपी तुम्हाला एका क्षणात लक्षावधी वर्ष भूतकाळात सहज घेऊन जाऊ शकते. आणि मी आहे या कालकुपीचा नियंत्रक, इतिहास. पण आज तुम्ही या शिवसृष्टीत आला आहात ते आपल्या शिवरायांचा इतिहास समजून घ्यायला, नाही का? कसे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज हे जर खरोखर समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला लाखो नाही पण काही हजार वर्ष तरी भूतकाळात जावंच लागेल. याल माझ्या बरोबर? चला तर मग. मला पहिल्यांदा आठवतात ते या भरतभूमीला व्यापून उरलेले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम, त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण, हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर वास करणार, वेद निर्माण करणार, ज्ञान साधनेत अखंड बुडाले तपस्वी ऋषीमुनी, बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारे कित्येक शूरवीर कर्तबगार सम्राट, चंद्रगुप्त मौर्यापासून ते सम्राट अशोकापर्यंत, पुत्र शुंगापासून ते महाराजा विक्रमादित्यापर्यंत, गौतमी पुत्र सातकर्णीपासून ते शिलाहार भोजापर्यंत, आणि राजराजेश्वर चोळापासून ते शंकरदेव यादव आणि विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्यभूमी. काय नव्हतं इथे? स्वर्गाला लाजवतील अशी भव्य आणि सुंदर नगर, नालंदा, तक्षशिला यासारखी जगभरातल्या विद्यार्थ्यांच्या विद्येची तहान भागवणारी विद्यापीठ, तोंडात बोटं घालायला लावतील अशा वास्तुकला, शिल्पकला अंगाखांद्यावर मिरवणारी असंख्य मंदिरं, प्रासाद, हे सारं काही होतं इथे. पण 800 वर्षांपूर्वी या समृद्धीला, या सौंदर्याला दृष्ट लागली. मध्य पूर्वेतल्या वाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळं घोंघावत या भूमीवर तुटून पडली. वखवखलेल्या नजरांनी, वासनांनी हा आसमंत घेरून टाकला. जणू काही टोळधाडीच. सोमनाथाचं मंदिर तुटलं, अयोध्या लुटली, काशी विश्वेश्वर बुडाला, पार दक्षिणेच्या देवगिरी, विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत सगळं काही या आक्रमकांनी अक्षरशः ओरबाडून नेलं. इथल्या प्रजेनं अशी क्रूरता, असे अत्याचार कधी पाहिलेच नव्हते. कधीही न संपणारी एक रात्र इथे अवतरली, काळ रात्र. ओठावरचे हुंदके दाबून जनता आक्रोश करत होती. तिला कुणीही वाली नव्हता. देवांचं रक्षण भक्तांनी करायचं की भक्तांचं रक्षण देवांनी करायचं हेच समजत नव्हतं. आणि तशातही एकनाथांसारखा संत जगज्जननी तुळजा भवानीला पुन्हा पुन्हा साकडं घालीत होता. माहूर लक्ष्मी श्रावण तूच मारले, कश्यपूची आतळी तूच काढली. सागर बांधून या श्री कडची लंकेची होली. नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावले गेले. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती
मयेनं दार उघडायला 300 वर्ष घेतली. अत्याचारांच्या घनदाट काळोखात एक अंधुकशी प्रकाशा जागरूक होते.
या दालनाचं नाव आहे दुर्गवेळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गांच्या मदतीने जे हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्यातल्या काही निवडक दुर्गांची आपण इथे माहिती घेणार आहोत. इतिहासाला आधुनिक तंत्राची जोड देऊन तोच इतिहास नव्याने तुमच्यासमोर सादर करण्यात येणार आहे. त्यातला पहिला आहे देवगिरी हा किल्ला. आता दौलताबाद या नावाने हा किल्ला ओळखला जातो. औरंगाबाद सध्याचा छत्रपती संभाजीनगर इथे हा किल्ला बसलेला आहे. हा किल्ला त्या काळी यादवांची राजधानी म्हणून ओळखला जायचा. यादवांचा गरुडध्वज अभिमानाने आणि ऐश्वर्याने फडकवतो. अशा देवगिरीला नजर लागली की अफगाणी पठाण अल्लाउद्दीन खिलजी यायचे. अल्लाउद्दीन खिलजीने अवघ्या 15 दिवसात या देवगिरीचं सार्वभौमत्व नष्ट केलं. त्यानंतर आपल्या इथे पारतंत्राला सुरुवात झाली. सुमारे 350 ते 400 वर्ष आपण पारतंत्रामध्ये होतो. महाराजांचा जन्म झाल्याने आपण पुन्हा स्वातंत्र्याकडे वाटचाल केली म्हणून देवगिरी हा किल्ला दाखवण्यात आला. इथे जी काही ठिकाणं प्रकाशमय हायलाईट होतील त्याची सविस्तर माहिती आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. किल्ला चालू करते. प्रोटेक्शन वॉल आहे. त्यातला जो पहिला संरक्षण तट आहे अंबरकोट मलिक अंबर यांनी तो बांधला होता. हा जो हायलाईट झाला तो संपूर्ण अंबरकोट आहे. अंबरकोट हे स्क्रीनवर दाखवण्यात आलेला आहे. लोकांना जोडणारा संरक्षण दुर्ग अशा शिवनेरीची ओळख होती. शिवनेरीची आपण भौगोलिक माहिती घेणार आहोत. वेगवेगळ्या राज्यामध्ये उभारलेले 7 संरक्षण दरवाजे आहेत. ही पिरवाडी खिंड आहे आणि खिंड ओलांडून पहिला येतो विस्तृत असा महादरवाजा. पेशवेकारी दरवाजा आहे. त्यानंतर दुसरा येतो परवानगी दरवाजा. इथून परवानगी देऊनच आतमध्ये सोडण्यात येत होतं म्हणून त्याला परवानगी दरवाजाचं नाव देण्यात आले. वरती जी शिल्प आहे त्या शिल्पांना सर्वशिल्प असं म्हणतात. सामंताचं प्रतीक दर्शवणारं ते शिल्प आहे. दोन्ही बाजूंनी तोफा आग होऊ लागल्या. गडावरूनही तितकंच तिखट उत्तर मिळायला लागलं कारण किल्ल्यावर नवीनच नामजादाच तितका तिखट वाढले. जावळी स्वारीत महाराजांना लाभलेला एक हिरा. पुरंदर आणि वज्रगड हे जोड किल्ले होते. वज्रगड पडल्यास पुरंदर जिंकणं सोपं होईल हे दिलेर खानानं ओळखलं. त्यानं त्याचं पूर्ण लक्ष वज्रगडावर केंद्रित केलं. 3 प्रचंड तोफा त्यानं वरती चढवायला सुरुवात केली. अब्दुल्ला खान, फतेह लष्कर आणि महेली तिन्ही अगडबंब तोफा प्रत्येकी 3-3 दिवस चढवून एका पाठोपाठ एक करत दिलेर खानला हव्या त्या ठिकाणी पोहोचल्या. तो गोळ्याने वज्रगड फासला जाऊ लागला. 13 दिवस जीवावर उदार होऊन वज्रगड लढला आणि अखेर तटबंदी कोसळली. वज्रगड पडला आणि पुरंदरच्या गड्याला भास पडला. दोन्ही किल्ल्यातील भैरवखिंड आणि शेजारची माची मुघलांकडे गेली. तरी नंतरचा 1.5 महिना पुरंदर डागोट खाऊन भांडत होता. मिर्झाराजांनी भैरवखिंडीत धमधमे उभारून पुरंदरच्या सफेद बुरुजावर तोफांचा मारा सुरू केला. सफेद बुरुजाला तडे जाऊ लागले. मराठ्यांचा दारुगोळा दुर्दैवानं याच भागात होता आणि एके दिवशी अपघातानं त्या दारुगोळ्यानं पेट घेतला आणि 80 मराठे त्या प्रचंड स्फोटात मारले गेले. काळा बुरुजही 6 दिवसाने पडला आणि पुरंदरची माची मुघलांकडे आली. हा जिव्हारी लागलेला घाव मुरारबाजींना सहन झाला नाही. त्यांनी सुलतान ढवा करायचं निश्चित केलं. खालून दिलेर खान देखील 5000चं सैन्य घेऊन एल्गार करायला पुढे सरकला. बाले किल्ल्यावरून 700 मराठे उतरले. प्रचंड लढाई सुरू झाली. काळ भैरव पुढे सरकत यावा तसे मुरारबाजी पुढे सरकत होते.
गणगस खाऊन मागे ढकलू लागले. त्यांचा तो अतुलनीय पराक्रम बघून दिलेर खाननं त्याला हाक मारून थांबवलं आणि मुघलांना येऊन मिळाल्यास मोठं बक्षीस मिळेल असं सांगितलं. मुरारबाजी पराकोटीचे सरदार, अरे मी शिवाजी राजाचा शिपाई, तुझा तो घेतो की काय? शिकलेले मुरारबाजी आता दिलेर खानच्या दिशेने सरकू लागले. पुरंदर लढत राहिला. दोन्हीकडे प्रचंड मनुष्यबळ कामी लागले. अखेर राहिला जाणं महाराजांनी मिर्झा राजांशी लढत केला. शिवसृष्टी हे केवळ एक संग्रहालय नाही, तर ती एक प्रेरणादायी यात्रा आहे जी आपल्याला आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची जाणीव करून देते. शिवसृष्टी दररोज सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30 या वेळेत उघडी असते. प्रवेश तिकिटाचा दर प्रौढांसाठी 600 रुपये आणि 16 वर्षाखालील मुलांसाठी 300 रुपये आहे. तिकिटाचं बुकिंग ऑनलाईन बुक माय शोवर आपण करू शकतो किंवा संग्रहालयाच्या तिथे जे काउंटर आहे तिथेही करता येऊ शकतं. अधिक माहितीसाठी किंवा भेटीची योजना आखण्यासाठी आपण शिवसृष्टीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला गोल्ड एज ज्ञानला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओत अशाच एका महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.